जेव्हा ब्रिटिश भारतात आले होते त्यांना कायद्याची गरज वाटली होती. लॉ कमिशनचे अध्यक्ष कोण बनतात रे? काय सांगणार मग? लॉज काढल्यानंतर गॅरंटी का आपल्या जगण्याची सुद्धा? अशा शेकडो गोष्टी होत्या ज्या काढून टाकायच्या होत्या, ज्या गोष्टी घडत पण नाहीत, त्यासाठी शिक्षा पण आहेत. भारतीय कायदा आयोग किंवा विधी आयोग, लॉ कमिशन. कमिशन म्हणजे काय असतं? एक यंत्रणा जी कोणत्या ना कोणत्या विषयावरती अभ्यास करून काय करणार आहे? अहवाल देणार आहे. एक टास्क आहे तिच्यासमोर, तो टास्क पूर्ण करणार आहे, बरोबर की नाही? तर लॉ कमिशन समोर काय टास्क असेल? टू मेंटेन अँड लुकिंग इन टू द लॉज. ओके, आणखी सांगा काय वाटतं तुम्हाला? लॉ कमिशनकडे काय टास्क असेल? इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली होते की नाही लॉचं? ओके, छान. आणखी काय गरज आहे आपल्या लॉ कमिशनची? लॉ अँड ऑर्डर मध्ये चेंजेस रिकमेंड करणं. लॉज आवश्यक आहेत का? टू मेंटेन जस्ट कंडिशन. माणूस नाही मेंटेन करू शकत, लॉज पाहिजेत. ह्युमन बिईंग्स नाही करू शकत हे मेंटेन. माइंडसेट बदलणं हे खूप खोलवर जावं लागतं मग आपल्याला. लॉज आवश्यक आहेत. लॉज टू मेंटेन युनिफॉर्मिटी, पीस, सोशल हेल्थ, सॉव्हेनिटी, सगळ्यांसाठीच आवश्यक आहेत की नाहीत? हु रूल द इंडिया? मीन्स लॉ. त्याला आपण काय म्हणतो? रूल ऑफ लॉ. भारतामध्ये राज्य कोणाचं आहे? कायद्याचं. भारतामध्ये सर्वोच्च काय आहे? कायदा. आणि त्या कायद्याचं पुस्तक म्हणजे संविधान. सर्वोच्च आहे ते. आणि भारत हा छोटा देश आहे? नाही. वर्ल्ड्स मोस्ट पॉप्युलिस्ट नेशन आहेत आपण. 800 कोटी मधले 140, 150 कोटीच्या आसपास तर आपल्याकडेच आहेत. पूर्ण जगात 800 कोटी 850 कोटी लोक आहेत, त्यातले 150 कोटी तर आपल्याकडेच आहेत. म्हणजे ह्यूज पॉप्युलेशन झालं. आणि एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनला गव्हर्न करायचंय तर आपल्याला किती लॉजची गरज पडत असणार आहे? पडत असेल की नाही कायद्यांची गरज? कायदे काढून टाकले तर? आता ह्या मोमेंटला कायदे जर काढले तर? आज PSIला खूप मजा येणार आहे तुम्हाला. आज फासिझम आहे, फासीवाद, नाझीवाद, फासिझम. आणि ते 25शी कसं जोडलंय हे पण आपण बघणार आहोत. अनार्किझम. फक्त सोबत येताना ब्रेन घेऊन या. ब्रेनला कुठे ठेवून नका येऊ, कारण की ते खूप जबरदस्त आहे. लॉज जर काढले आता आपण तर खिओस, अराजक, लूटपाट. लोक विचार करा ना काय काय करतील. कायदा नाहीये तर कायद्याचं पालन करणारे कोण आहेत? नागरिक. पालन करून घेणारी राज्य, स्टेट. आणि ती यंत्रणा म्हणजे पोलीस यंत्रणा. कायदेच नाही तर त्यांचं कामच नाहीये. मग मजा. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. ताकदवर जगतील, बाकी संपतील. लोकशाही संपेल, हिंसा वाढेल, काही पण होईल, अस्ताव्यस्तता असेल. म्हणजेच काय असेल? केओस, टोटल केओस. म्हणजे कळालं लॉजच जगवतायत की नाहीत आपल्याला? इम्पॉर्टंट आहे की नाही लॉज? लॉज काढल्यानंतर गॅरंटी का आपल्या जगण्याची सुद्धा? ती तर अशी नाहीये, पण लॉज काढल्यानंतर तर नाहीच नाहीये, गेली, गायब. सोशल हेल्थ मेंटेन राहण्याची शाश्वती आहे लॉज काढल्यानंतर? दुसऱ्या सेकंड मिनिटला बिघडलं सगळं. तर हे लॉज आहेत जे देशाला उभं करतायत, देशाला सांभाळतायत, लोकांना सांभाळतायत. जेव्हा ब्रिटिश भारतात आले होते त्यांना कायद्याची गरज वाटली होती? येस. पॉलिटिक्सची सुरुवात आपण काय, आता आपलं शेवट सेशन आहे. सुरुवात कशी केली होती?
हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचे पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, त्याच्या आधी आपण बघितलं होतं ड्युअल गव्हर्नमेंट बॉय रॉबर्ट क्लाइव्ह. मग चार्टर ऍक्ट, रेग्युलेटिंग पीट्स चार्टर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, 3 काउन्सिल ऍक्ट, 1919 ऍक्ट, 1935 आणि फ्रीडम 47. म्हणजे बनवले ना ह्यांनी 2 शतक कायदे बनवले ना, शेकडो वर्ष कायदे बनवले ना ब्रिटिशांनी, कारण की त्यांना पण त्यावेळेस भारत गव्हर्न करायचा होता ना. आज कोर्टामध्ये एखादी केस गेली आहे, जजच्या मूडवरती असतं का रे, आज मला मूड खराब यायला 5 वर्षाची नाही 8 वर्षाची द्या रे शिक्षा, असतं का असं? तर जज काय बघून निर्णय देत आहेत? लॉज. अकॉर्डिंग टू लॉज काय पनिशमेंट आहे? आणि आतापर्यंत आपण वाचत होतो कोणतं? इंडियन पिनल कोड. तुम्ही मूवीमध्ये डायलॉग काय वाटायचं? आता डायलॉग बदलेल मूवीमध्ये, आता काय येईल? BNS, भारतीय न्याय संहिता के हिसाब से इस व्यक्ती को ऐसा शिक्षा दिया जाता है. आधी मूवीमध्ये कसं असायचं? इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता. आता BNS आलेला आहे. तर ते इंडियन पिनल कोड जे आतापर्यंत होतं, आताही त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी BNS मध्ये आहेच ना. तर हे इंडियन पिनल कोड कधी बनलं होतं? आज सगळ्यांना माहिती आहे की 302 म्हणजे काय? 302 म्हणजे काय? मर्डर केल्यानंतर मिळणारी शिक्षा 302 नुसार काय होते? जन्मठेप किंवा फाशी. 420 फसवणूक. वाटत नाही काय आपल्याला? बरेचसे नंबर मिळवण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात. गाडीचा नंबर पाहिजे आपल्याला, मोबाईलचा नंबर 302. रेपुटेशन. ते 302 काय? इंडियन पिनल कोड म्हणून आले, खून केल्यानंतरची शिक्षा. तो नंबर भेटला म्हणजे बाकीचे. तो कोडिफिकेशन ह्याला म्हणतात. 420 नुसार फसवणूक आहे, 302 नुसार खून आहे, 375, 76, 77 हे अत्याचार, शारीरिक अत्याचाराच्या संदर्भात आहे. कोड येत नाही, त्याच्यानुसार शिक्षा आहे. आणि कोड म्हणजे ते कोडिफिकेशन झाले, आणि कोडिफिकेशन अकॉर्डिंग टू लॉ झालंय. कुणाच्या काळात झालंय IPC? कुणाच्या काळात झालं? तिथं राशी नाहीये, पण लॉज काढले. विल्यम बेंटिंगच्या काळात गेली काय? मॅकॉले आयोग आला. बरोबर, खूप छान. पण प्रत्यक्ष कधी आलं हे? सोशल हेल्थ मेंटेन होण्याची शाश्वती आहे लॉज काढल्यानंतर. दुसऱ्या सेकंड मिनिटला बिघडलं सगळं. 1860 ची हे लॉज आहे मध्ये, ते देशाला उभं करत आहे, देशाला सांभाळतायत, लोकांना सांभाळतायत. जेव्हा आपण BNS करत होतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या. तेव्हा त्याच्या आधीपासून माहिती होतं. लॉ कमिशनचे रिपोर्ट बघा ना, आतापर्यंत मला वाटतं 270 पेक्षा जास्त रिपोर्ट दिल्यात लॉ कमिशनने आफ्टर इंडिपेंडन्स. किती मोठं काम आहे ते. अशा शेकडो गोष्टी होत्या ज्या काढून टाकायच्या होत्या, ज्या गोष्टी घडत पण नाहीत, त्यासाठी शिक्षा पण आहेत. मग कोण सांगणार की बाबा ह्या गोष्टी आता कालबाह्य झाल्यात, ह्या बदलून टाकायच्यात, हे कायदा काढून टाका, ह्या प्रोव्हिजन काढून टाका, ह्या नवीन प्रोव्हिजन आणा, त्या नवीन गोष्टींसाठी कायदे बनवा? हे कोण सांगणार? तर लॉ कमिशन ऑफ इंडिया. ते काम आहे त्याचं. एवढी मोठी यंत्रणा चालते, सगळी कायद्यावर चालते, इतिहासाचा एवढा परिणाम आहे त्याच्यावरती. तर कालबाह्य काय कायदे होतात, काही प्रोव्हिजन्स कालबाह्य म्हणजे आउटडेटेड होतात. मग त्याच्यामध्ये आता चेंजेस केले पाहिजे, इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे किंवा काढून टाकलं पाहिजे. तर हे सजेशन काय देत आहेत? ते ऑर्डर देत आहेत की सजेशन? ते सजेशन देत आहे लॉ कमिशन. नावावरून तुम्हाला ही कोणती बॉडी वाटते? कॉन्स्टिट्यूशनल, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल, एक्झिक्युटिव्ह और स्टॅच्युटरी? कोणाकोणाला स्टॅच्युटरी वाटते? इट इज अ बेसिक क्वेश्चन. बाकीच्यांना नाही माहित. संचित? येस. इट इज अन एक्झिक्युटिव्ह बॉडी इस्टॅब्लिश्ड बाय द एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. 3-3 वर्षाला कंडक्ट केलं जाईल. तुम्ही रिकमेंडेशन देत राहा, आम्ही बघू मग पुढे काय करायचं. लॉ मिनिस्ट्री आहे त्याच्यासाठी, मग गव्हर्नमेंट त्याच्यावरती कायदा बनवणार. लॉ कमिशन आपला अहवाल देतं लॉ मिनिस्ट्रीकडे, मिनिस्ट्री कायदा याच्याकडे, मग तो कायदा ऍक्सेप्ट करायचा. मिनिस्ट्री म्हणली की चला हे 3 चेंजेस करू, मग ते 3 चेंजेस करण्यासाठी बिल मांडलं जातं, मग प्रॉपर कायदा होणार. असं काम होतं. ही एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. रिटायर्ड जजेस, लिगल एक्सपर्ट्स ह्याच्यामध्ये असतात. ओके.
सो इंट्रोडक्शन. LCI इज अन एक्झिक्युटिव्ह नॉन स्टॅच्युटरी ऍडवायझरी बॉडी. म्हणजे याचं काय आहे ती थिंक टँक म्हणतात त्याला. फक्त विचार करणारी आणि सजेशन्स देणारी बॉडी, निर्णय नाही घेणार, डिसिजन नाही घेणार. सो ऍडवायझरी बॉडी established by the government of India, Ministry of Law and Justice to recommend legal reforms. कायद्यात्मक सुधारणा सुचवण्यासाठी बनलेलं कार्यकारी मंडळ म्हणजे विधी आयोग, कायदा आयोग. कोणत्या सुधारणा? कायद्यात्मक सुधारणा सुचविण्यासाठी. टू रिकमेंड द लीगल रिफॉर्म्स. कोणत्या गोष्टी ऍड करायच्यात, काढायच्यात, इम्प्रूव्ह करायच्यात त्या झाल्या. ठीक आहे. इट कंडक्ट्स डिटेल रिसर्च ऑन एक्झिस्टिंग लॉज, आयडेंटिफाइज आउटडेटेड अँड प्रॉब्लेमॅटिक प्रोव्हिजन्स अँड ऍडवाइज गव्हर्नमेंट ऑन कोडिफिकेशन, कन्सॉलिडेशन अँड अमेंडमेंट ऑफ स्टॅच्यूट्स. स्टॅच्यूट्स म्हणजे काय? कायदे. बुक ऑफ स्टॅच्यूट म्हणजे काय? कायद्यांचं पुस्तक. तर कायद्यांमध्ये इम्प्रूव्हमेंट ते सुचवणार की कालबाह्य कोणते झालेत, कुठे सुधार करायचा आहे हे ते सांगणार. नाव इट इज हेडेड बाय द चेअरमन. आणि चेअरमन मध्ये युजली काय केलं जातं? सुप्रीम कोर्टाचे जजला बसवलं जातं. रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज और चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. लॉ कमिशनचे अध्यक्ष कोण बनतात रे? काय सांगणार मग? एक तर रिटायर्ड सुप्रीम कोर्टचे जज, CJI नाही हा, फक्त जज लिहिलेले आहे तिथे. तर सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रिटायर्ड, त्यांना बसवलं जातं. सो द कमिशन इज कंपोज्ड ऑफ 4 फुल टाइम मेंबर्स अँड अप टू 5 पार्ट टाइम मेंबर्स. 4 फुल टाइम, 5 पार्ट टाइम असतात. नाव मेंबर्स सर्व फिक्स टर्म, लाईक 3-3 वर्षांसाठी त्यांना घेतलं जातं. कोणाला? पार्ट टाइम वाल्याला 3-3 वर्षासाठी अपॉइंट केलं जातं. पुढे आहेत कोण कोण येणारे ते पण सांगतो. द कमिशन्स रिकमेंडेशन्स आर ऍडवायझरी इन नेचर बिकॉज इट इज अ थिंक टँक. फक्त विचार करणारी यंत्रणा आहे ती, डिसिजन घेणार नाही. ठीक आहे, तेच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. टू डेट आतापर्यंत जर बघायला गेलं तर लॉ कमिशनने किती रिपोर्ट दिले आहेत? 277. म्हणजे ह्यूज काम असेल. अंदाज आला ना तुम्हाला 277 रिपोर्ट येतात, म्हणजे भरपूर काम आहे, खूप काम आहे. कारण कायदाच कायदा सगळीकडे. जगातलं सगळ्यात मोठं संविधान आपलं आहे. हजारो कायदे बनवलेत आपण आतापर्यंत. स्टॅच्युटरी वेगवेगळे किती आहे. सगळी यंत्रणा चालते भारतातल्या एवढी सगळ्या लोकांची. राज्याची यंत्रणा, केंद्राची यंत्रणा, लोकलची यंत्रणा. ते कायदे बऱ्याच वेळेस आपल्याला काय करावे लागतात? चेंजेस करावे लागतात, इम्प्रूव्ह करावे लागतात किंवा काढून पण टाकावे लागतात. तर ते सजेशन इकडून येणार. आता हिस्टोरिकल बॅकग्राऊंड जर बघितलं, लॉ कमिशनची सुरुवात कधी झाली आहे? ब्रिटिश काळात. आणि त्याच्यामध्ये मेजर होता 1833 लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळात. कोणता आयोग नेमला होता? तेव्हा पण आयोग नेमलेला. कोणता होता? नाव काय होतं त्या आयोगाचं? आता सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी. रियस. ओके. द इंडियन लॉ कमिशन वॉज फर्स्ट इंडियन लॉ कमिशन वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन 1834 अंडर लॉर्ड मेकॉले. त्याला फेमसली काय म्हणतात? मेकॉले आयोग, मेकॉलेज कमिशन. तर ते अध्यक्ष होते. आणि कधी झालं होतं हे? आफ्टर 1833 चार्टर ऍक्ट. कारण की त्या चार्टर ऍक्टने भारतामध्ये खूप मोठे बदल आणले होते. GJB ला काय बनवलं होतं? GGI, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. सेंट्रलायझेशन मजबूत केलं होतं. तर साहजिकच मोठी आता गरज होती पूर्ण भारताला गव्हर्न करायचं. तर एक केंद्रातून चालाव्यात सगळ्या गोष्टी, म्हणून कमिशन नेमलं. पण त्याची प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन केव्हा झालं? इन द इयर ऑफ लॉर्ड कॅनिंग 1860s मध्ये. सो 4 colonial era commissions like 1834, 1853, 1861 महत्वाचा आणि 1879 systematically prepared drafts and codified many laws like IPC 1860. आतापर्यंत चालू होतं, आताही बरेचसे प्रोव्हिजन्स आहेत. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 वर्ष बघा कोणते इथे कधीपासून चालू आहे. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 अँड द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर CRPC ज्याला म्हणतो, ज्याला नंतर आपण 1972-73 च्या CRPC ने रिप्लेस केलेलं. 1882 ऑल ग्रू आउट ऑफ देअर वर्क त्या कमिशन मधून तयार झाले.
म्हणजे कमिशन जे नेमले मेकॉले त्याच्यानंतरचे 3-4 कमिशन हे काय करत होते, कोडिफिकेशन. कायदा आहे आणि तो प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन व्हावा यासाठी त्यांचं काय चालू होतं, कोडिफिकेशन चालू होतं. तर आयपीसी, सीआरपीसी, आयपीसी म्हणजे शिक्षा काय होणार आणि सीआरपीसी क्रिमिनल प्रोसिजर कोड, पोलीस कार्यवाही कशी करणार हे त्यासाठी असतं. दोन गोष्टी. जसं आता भारतीय न्याय संहिता आणि सीआरपीसीच्या जागी काय आलंय, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता है ना. तर ते काय सांगणार, प्रोसिजर काय आहे, एखादी गोष्ट घडल्यानंतर प्रोसिजर काय फॉलो करायची, आणि बीएनएस काय सांगणार, शिक्षा काय द्यायची. म्हणजे काय कोडिफिकेशन. आधी काय होतं, आयपीसी आणि सीआरपीसी क्रिमिनल प्रोसिजर कोड, प्रोसिजर कशी होणार, आता पंचनामा करायचा किंवा काही गोष्टी करायच्या तिथं कोड दिलेत, त्याच्यानुसार पोलीस कार्यवाही करणार. अंदाजपंच कारवाई होते का, आता जेव्हा तुम्ही पोलीस सर्व्हिस जॉईन करणार तुम्हाला कळेल किती छोट्या छोट्या गोष्टी हे करतात, मॅटर करत असतात. एखादी जर चूक समोर आली तर मग सस्पेंड, डिसमिस काही होऊ शकतं जर तुम्ही प्रोटोकॉल्स व्यवस्थित ते जे कोडिफाईड केलेले लॉज आहेत ते फॉलो केले नाही, प्रोसिजर फॉलो केली नाही तर प्रोसिजर करण्यासाठी सुद्धा काही आर्टिकल्स दिले, त्याच्यानुसार प्रोसिजर करावी लागते, उगाच हवेत प्रोसिजर चालत नाही. तर ते सीआरपीसी मध्ये. आयपीसी मध्ये काय होतं, तर शिक्षा काय होणार, जसं बीएनएस आणि बीएनएसएस. So these early commission enrich the Indian statute book by adapting English law to Indian conditions. ब्रिटिशांनी त्यांचेच कायदे आपल्याला आणले होते ना, इंग्लिश लॉज. फर्स्ट टाइम कधी दिसला होता, जो भारतीयांना सगळ्यांना समान होता, हे कधी पहिल्यांदा आपल्याला अनुभवता आलं, इंग्लिश लॉ जो सगळ्यांना समान आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की अरे 1000 वर्षाची जी गोष्ट आहे ती बदलली होती तेव्हा. आधी विच ऍक्ट, आफ्टर विच ऍक्ट, 18, 16, 15. विच ऍक्ट, विच इन्स्टिट्यूशन, कोणत्या इन्स्टिट्यूशन मध्ये सगळ्यांना समान वागणूक असते, सगळे एकसारखे असतात. कुठे न्याय दिला जातो, पावभाजीच्या गाड्यावर न्याय भेटतो एवढं माहित नाही का यार तुम्हाला. न्याय कुठे मिळतो, जास्त डोके नका चालू, न्याय कुठे मिळतो, न्यायालयात. आता उत्तर द्या. हाँ, कब हुआ था, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट 1774 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं. इंग्लिश लॉ होता, हिंदू मुस्लिम सगळ्यांसाठी तो समान होता तिथे. मी तुम्हाला म्हटलं होतं 1000 वर्षाची टाइमलाईन बदलली नाही, त्याला तो नंतर. ते तर जेव्हा 1917 मध्ये ब्रिटिशर्स हे काढतील घोषणापत्र, तेव्हा मॅग्ना कार्टा, मावळवाद्यांनी त्यांना मॅग्ना कार्टा म्हटलं होतं. क्लिअर. 1774 मधलं जे सुप्रीम कोर्ट बनलं होतं तिथे जो न्याय असायचा तो सगळ्यांसाठी समान होता. ते इंग्रजांनीही सुरू केले, इंग्लिश लॉज आणले भारतामध्ये जे इक्वली लागू होते.